अतुल सर, तुमचं स्वागत आहे या ग्रुपवर. मी हेमंत रघुनाथ रणनवरे, माधुरी भावसार, सुवर्णा सुत्रावे, कुंडली मंथन व भाग्योदय ज्योतिष या ग्रुप तर्फे आज तुमचं व्याख्यान आहे त्या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत, सरचे स्वागत करत आहे. माधुरी ताई, भावसार ताई, सरांची ओळख करून द्या आणि कार्यक्रमाला सुरुवात करा. हो, थँक्यू. मी माधुरी भावसार, पुणे रावेत येथून कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष, हस्तरेषा आणि वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने आपले सर्वांचे आता एक ज्योतिष व्याख्यानात सहर्ष स्वागत करत आहे. तर आपले आजचे वक्ते जे आहेत ते आहे अतुल वडगावकर. ते MD मेडिसिन, हृदयरोग तज्ञ आणि फिजिशियन आहेत. तर त्यांचा 1999 सालपासूनचा एक प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव आहे. त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालय KEM रुग्णालय जे आपल्याला माहिती आहे तिथे सुद्धा अनुभव घेतला आहे ऍज अ फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून. तर आता सध्या त्यांचे नाशिकमध्ये विजय नर्सिंग होम म्हणून खूप नामांकित रुग्णालय आहे आणि तेथे ते रुग्णांना त्यांची सेवा देत असतात. आणि त्यांची ओळख म्हणजे की त्यांचा एक सामाजिक अनुभव पण खूप आहे की त्यांनी समाजामध्ये खूप मदत केली आहे लोकांना, की कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे उतार वयातील आरोग्य आणि डॉक्टरांची योग्य निवड. या विषयावर डॉक्टर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहे. तरी या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा आणि आपण सगळे मिळून त्यांचे स्वागत करूया. तर डॉक्टर, आपण आता गाईड करू शकतात. थँक्यू. नमस्कार. आज धन्यवाद. सरचे स्वागत सर. एका छोट्याशा विनंतीला मान देऊन तुमचा अमूल्य वेळ, तुमचा किती अमूल्य वेळ आहे मला याची कल्पना आहे, कारण का मी एक तुमचा पेशंट आहे. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही 1 तास देऊन आमच्याशी चर्चा करणार आहात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. सुरुवात करा सर. मला काय वाटतंय की आज तुम्ही तुमच्या मंचावरती मला बोलवलं याबद्दल मी सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं म्हटलं तर डॉक्टरनी पेशंटशी बोलायचं म्हणजे जसं आपण म्हणलात की तुम्ही 1 तास लेक्चर द्या आणि मग नंतर लोक आमचे विचारतील आणि हे करतील, तर त्याच्याऐवजी आपण म्हणजे तसं तर आपण करणारच आहोत. पण जर 1 तास मी कंटिन्युअस लेक्चर दिली किंवा 45 मिनिटं लेक्चर आपण ऐकलं तर ते मला वाटतं निम्मे लोक ते ऐकायचं म्हणजे हे करतील, झोपून जातील. तर त्यामुळे आपण काय करू, एक पर्टिक्युलर वेळ आपण पूर्ण लेक्चर ऐकू आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण किती लोकांना त्याच्यापर्यंत पोहोचलोय हे आपल्याला कळेल आणि खरंच लोकांचे काय प्रश्न आहेत ते पण कळतील. आपला आजचा विषय जो आहे तो उतार वयातील आरोग्य तपासणी आणि योग्य डॉक्टरांची निवड. तर उतार वयातील आरोग्य हा पहिली गोष्ट आहे, तपासणी ही दुसरी गोष्ट आहे आणि योग्य डॉक्टरांची निवड ही तिसरी गोष्ट आहे. म्हणजे आपले ऍक्च्युली 3 विषय असतील. तर उतार वय म्हणजे नक्की काय, तर जेव्हा 60 पेक्षा जास्त, आपण जनरली काय म्हणतो की 60 वर्षाच्या वरती जेव्हा आपलं वय जातं त्यावेळेला आपल्याला एक उतार वयाकडे आपली गाडी झुकायला लागते असं आपण म्हणतो. आणि त्यामुळं त्या वयात आपल्या शारीरिक मानसिक बदल आपल्या शरीरात खूप जास्त प्रमाणात बदल वेगाने घडत जातात. आपली आरोग्य प्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळं आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. आणि त्यावेळेला काही गोष्टी आपण म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यातल्या काही तपासण्या करणं ही खूप महत्वाचं आहे. आणि योग्य वेळेला आपण जर सगळ्या तपासण्या केल्या तर आपण बऱ्याचशा आजारातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. तर कोणते आजार आपल्याला मुख्य करून होणार, तर पहिला म्हणजे उच्च रक्तदाब. आता उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा ब्लड प्रेशर हे 140 पेक्षा जास्त, म्हणजे सिस्टॉलिक बीपी 140 पेक्षा जास्त किंवा डायस्टोलिक बीपी हे 90 पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. तर उच्च रक्तदाब ही या पर्टिक्युलर वयात होणारी समस्या आहे. तुम्ही असं विचाराल की ती 60 नंतरच काय येते, तर असं हे नाहीये की 60 नंतर येते. वयाच्या 40 नंतर जनरली ब्लड प्रेशर म्हणजे इसेन्शियल हायपरटेन्शन ज्याला म्हणतात ही समस्या चालू होते. आणि ह्याचं मुख्य कारण असं असतं की जसं आपलं वय वाढतं तसं रक्तवाहिन्यांच्या आतील जे मेद पदार्थ आहे त्याचं कव्हर वाढत जातं आणि त्याचं कव्हर वाढल्यामुळे त्याचा जो काही आकारमान आहे तो कमी आतला जो आकार आहे तो कमी व्हायला लागतो. म्हणजे त्याचं ल्युमेन आहे ते बारीक व्हायला लागतं आणि जो प्रेशर आहे तो हृदयाचा प्रेशर तोच आहे आणि त्याचं आकारमान जर बारीक झालं तर नॅचरली त्याचा ब्लड प्रेशर वरती परिणाम होऊन ब्लड प्रेशर जास्त वाढलं असं आपल्याला दिसतं.
तर बऱ्याच लोकांचं असं असतं की ब्लड प्रेशर वाढलं तर त्याच्यात काय डॉक्टर मला काही त्रासच होत नाहीये, तर मी औषधं घेण्याची जरूर आहे का? तर मला असं त्यात मुख्य करून सांगायचं आहे की हे बघा, जर तुम्ही आपण रोजच्या ह्याच्यातलं जर आपण उदाहरण घेतलं तर एखादी 5 टन म्हणजे पासिंग केलेली गाडी असेल आणि त्याच्यावर आपण 7 टन 8 टन माल टाकला, तर गाडी लगेच उद्याच्या उद्या बंद नाही पडणार आहे. पण 1 वर्षानंतर तुमचं असं लक्षात येईल की त्याचं काम जास्त निघेल. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांचं वेअर अँड टेअर जास्त होईल. तसंच ब्लड प्रेशरच्या बाबतीत आहे की ब्लड प्रेशर वाढल्या वाढल्या लगेच काही तुम्हाला त्रास होईलच असं काही नाहीये. आणि त्याचमुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की मग कशासाठी ब्लड प्रेशर वाढलंच नाहीये जास्त, तर मी उगाच कशा म्हणजे जास्त काही त्रास होत नाही तर मी कशाला औषध घेऊ. तर औषधं याच्यासाठी घ्यायची आहेत की तुम्हाला त्याच्यामुळं पुढं जे काही म्हणजे जे काही त्रास निर्माण होणार आहे ते जर टाळायचं असेल तर आजपासून जर तुम्ही औषधाला सुरुवात केली तर त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही टाळू शकता. आता उच्च रक्तदाबमुळे होणाऱ्या म्हणजे काय त्रास काय होऊ शकतो की डोकेदुखी होणं, मेनली मस्तकावर दुखणं किंवा माथ्यावर किंवा मागच्या बाजूला डोके दुखणं, चक्कर येणं, थकवा येणं, या प्रकारची लक्षणं जाणवू शकतात. जसं मी म्हटलं तसं ब्लड प्रेशर नंतर ब्लडचे जे आजार हे आजार व्हायलाच पाहिजेत असं आहे का? की तसं काही नाहीये. तुम्हाला ब्लड प्रेशर झाल्यानंतर कधी कधी काहीही सिमटम्स येणार नाहीत. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल तेव्हाच कळेल की ब्लड प्रेशर जास्त आहे. आणि जरी सिमटम नसतील तरी तुम्हाला त्यावेळेला त्याची ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. जसं म्हटलं मी, वेअर अँड टेअर कमी करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. दुसरा आजार महत्वाचा या वयात होणारा म्हणजे मधुमेह, डायबिटीस. जसं की ज्या वेळेला तुमच्या रक्तातली साखर वाढते त्याला आपण डायबिटीस असं कंडिशन म्हणतो. त्याच्यामध्ये व्याख्येनुसार जर असं विचार केला तर फास्टिंग शुगर जर 127 पेक्षा जास्त झाली आणि पोस्ट प्रँडियल शुगर ही 200 पेक्षा जास्त झाली तर त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. म्हणजे तुमच्या शरीरातील शुगरचं प्रमाण त्यावेळेला जास्त होतं. म्हणजे शरीरामध्ये पेशीपर्यंत शुगर पोहोचणं हे शक्य होत नाही. इन्सुलिनचं प्रमाण त्यावेळेला कमी झालेलं असतं. याची लक्षणं काय असतील तर जास्तीत जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी व्हायला लागतं, युरिनरी इन्फेक्शन्स होतात किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स जाणवायला लागतात. याच्या वेळेला पण आपल्याला जरी बरेच वेळेला हा पण आजार हा असिम्टमॅटिक असू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला डायबिटीस झाल्या झाल्या तुम्हाला सगळी लक्षणं येतीलच का? नाही, येणार नाही. हे कधी कळेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर जेव्हा तपासणी करता त्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याला शुगर वाढलेली आहे. बऱ्याच लोकांना शुगर वाढली तरी अनेक दिवसपर्यंत काही सिमटम्स येत नाहीत. आणि याच्यात पण तसंच आहे की सिमटम येईपर्यंत वाट न बघता तुम्ही ताबडतोब त्याच्यावरती उपचार चालू करणं गरजेचं आहे. नंतरचा आजार म्हणजे या वयात कॉमन होणारा आजार म्हणजे हृदयविकाराचा झटका. आता हृदयविकाराचा झटका जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये छातीत तीव्र वेदना होणं किंवा हातामध्ये दुखणं, डाव्या हातात दुखणं पर्टिक्युलरली, हा त्याचा प्रामुख्याने लक्षण असतं. म्हणजे 60 ते 70% लोकांमध्ये हेच लक्षण दिसतं. पण काही काही लोकांमध्ये उजव्या हातात दुखणं, उजव्या दंडात दुखणं किंवा मानेत दुखणं किंवा इपिगॅस्ट्रियम म्हणजे पोटाच्या पुढच्या बाजूला दुखणं किंवा जर पोस्टिरियर वॉल इन्फार्क्ट असेल तर मागच्या बाजूला दुखणं म्हणजे पाठीत दुखणं असं पण होऊ शकतं. म्हणजे हे झालं हृदयविकार. त्याचप्रमाणे या वयात दुसरे आजार होणारे म्हणजे सांधेदुखी, कंबरदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस. या वयात सांधेदुखी होण्याचं मुख्य कारण असं आहे की तुमच्या म्हणजे हाडातला जो कॅल्शियम असतो तो वयापरत्वे कमी 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 व्हायला लागतो आणि कॅल्शियम निघून जातो. त्याचप्रमाणे तुमच्या 2 जॉईंटमध्ये कार्टिलेज नावाचा एक पदार्थ असतो की ज्याच्यामुळे तुमची 2 हाडं जी असतात ती एकमेकावर घासत नाहीत. तर हा कार्टिलेज वयानुसार जेव्हा कमी कमी व्हायला लागतो त्याला ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. तर हे ऑस्टिओआर्थरायटिसमुळे सांधे दुखणं हा एक आजार आपल्याला या वयात लागू शकतो. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती कमी होणं किंवा डिमेन्शिया होणं. आता स्मरणशक्ती कमी होणं हा सुद्धा वयानुसार येणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या न्यूरॉन्सची संख्या कमी होते. म्हणजे जसं वय वाढतं तसं तुमच्या न्यूरॉन्सची संख्या कमी कमी होत जाते आणि न्यूरॉन्सची संख्या कमी होते त्यावेळेला विसरभोळेपणा येतो. बरेच वेळा आपल्याला काय होतं की नॉमिनल अफेजिया असतो. म्हणजे पर्टिक्युलर नाव सांगता येत नाही आपल्याला, त्याच्याबद्दलचं सगळं डिस्क्रिप्शन येतं पण नाव सांगता येत नाही. तर ह्याला नॉमिनल अफेजिया म्हणतो. आणि हाच आजार पुढे वाढल्यानंतर त्याचं रूपांतर डिमेन्शिया मध्ये किंवा अल्झायमर्स मध्ये होतं. तर मला आपल्याला सगळ्यांना हे मुख्य करून सांगायचं आहे की अल्झायमर्स पर्यंत पोहोचण्याआधीच जर त्याला ओळखलं, त्याच्यावर योग्य उपचार झाले तर तुम्ही पूर्ण म्हणजे
पूर्णपणे त्याच्यातनं बाहेर येणार असं मी म्हणत नाही, पण ऍटलिस्ट तो जो काय आजार होण्याचा वेळ आहे तो तरी तुम्ही पुढे ढकलू शकता. मला वाटतं की एवढं जरी तुम्ही करू शकलात तरी त्याच्यामध्ये खूप जास्त फायदा तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार केला तर होणार आहे. तसंच दुसरे जे आजार आहेत ते म्हणजे डोळ्यांचे आजार. डोळ्यांच्या आजारामध्ये मुख्य करून मोतीबिंदू आणि ते मोतीबिंदू जेव्हा होतो तेव्हा तुमच्या म्हणजे डोळ्यामध्ये जो म्हणजे एक प्रकारचा पडदा तयार होतो लेन्समध्ये आणि त्याच्यामुळं दृष्टी कमी होते. आणि आता नवीन प्रकारची लेन्सेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला विदाऊट चष्मा ऑपरेशन नंतर पूर्ण दृष्टी मिळते. अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि मोतीबिंदूवरती काही हे नाही, पूर्णपणे आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे रेटायनल काही आजार होतात की ज्याच्यामध्ये रेटायनल डिटॅचमेंट किंवा त्याच्यात दृष्टी कमी होणं. तर ह्या वेळेला तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं असतं. कानाच्या आजारामध्ये ऐकायला कमी येणं हा एक आजार असू शकतो. याच्यामध्ये 2 प्रकार असतात की एक तर कंडक्टिव्ह डेफनेस किंवा नर डेफनेस. या तुमच्या वयामध्ये जे काही होतं ते जास्त करून नर डेफनेस म्हणजे नस कमकुवत होते आणि त्याच्यामुळं ऐकायला कमी होतं. नर डेफनेस मध्ये काय झालेलं असतं की जी अकॉस्टिक नर्व आहे की ज्याच्यातनं तुमचे ऐकण्याची संवेदना मेंदूपर्यंत वाहिली जाते, ही नस कमकुवत झाल्यामुळं आज म्हणजे ऐकायला कमी येतं. अशा वेळेला जरी तुम्ही किती मोठं मशीन लावलं वरती तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याच्यामुळं जर ऐकायला कमी येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचं म्हणजे हे करणं आवश्यक आहे की कशामुळे नक्की कोणता कंडक्टिव्ह डेफनेस आहे, नर डेफनेस आहे आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे. त्याचप्रमाणे श्वसनाचे आजार हे पण खूप कॉमनली या वयात बघायला मिळतात. जसं की दमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे किंवा ब्रॉन्किएक्टेसिस आहे. म्हणजे काय झालेलं असतं की फुफ्फुसांचा जो टर्मिनल पोर्शन आहे त्याला ब्रॉन्क्युअल असं म्हणतात की जिथं आपल्या ऑक्सिजनचं परमिएशन होतं आणि ऑक्सिजन एक कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवेतला ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड आत म्हणजे बाहेर फेकला जातो. तर ही जी काही घटना आहे त्याच्यामधला जो ब्रॉन्क्युअल आहे हा वयव परतवे त्याची जी काही इलॅस्टिक नॉर्मली काय असतं ते इलॅस्टिक असतं. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते ब्रॉन्क्युअल्स फुगतात, त्याच्यामध्ये हवा येते, त्यातला हवेतला ऑक्सिजन आत विरघळला जातो आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे शरीरातला बाहेर फेकला जातो. तर ही जी काही इलॅस्टिक पॉवर आहे ही इलॅस्टिक पॉवर जेव्हा जाते त्याला ब्रॉन्कायटिस असं म्हणतात. आणि बरेच वेळेला वयानुसार हा ब्रॉन्कायटिस वाढत जातो आणि त्यामुळं हा जो परमिएशन आहे तो व्यवस्थित न झाल्यामुळं तुम्हाला थोडंसं चाललं की दम लागायला लागतो. तर ज्या वेळेला असं दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखे आजार दिसतात त्यावेळेला पण तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे पचन संस्थेचे त्रास आहेत की बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी वाढणं हा पण वयानुसार येणारा आजार खूप जणांमध्ये कॉमनली दिसतो. पर्टिक्युलरली बद्धकोष्ठ हा जो आहे हा खूप कॉमनली म्हणजे दिसतो आजार. आणि याच्यामध्ये काय झालेलं असतं की तुमची जी काही पाचन शक्ती आहे किंवा पाचक रस आहे त्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं ही बद्धकोष्ठता येते. आणि ऍसिडिटी वाढणं हा पण आजार या वयानुसार आलेला असतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊन पूर्णपणे बरं करता येतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा आजार जो काही या वयात होणार असेल तर तो म्हणजे कर्करोग. आता कर्करोग मध्ये म्हणजे पुरुषांमध्ये येणारे कर्करोग वेगळे आहेत, बायकांमध्ये येणारे कर्करोग वेगळे आहेत. पुरुषांमध्ये मेनली प्रॉस्टेटिक कॅन्सरचा जास्त करून आपल्याला कॉमनली बघायला मिळतं. तर प्रॉस्टेटिक कॅन्सर म्हणजे प्रॉस्टेट नावाची जी काही पुरुष ग्रंथी आहे त्याची वाढ, त्याच्या जी काही लोब्स आहेत त्याची वाढ अनियमित होते आणि त्याच्यामुळं प्रॉस्टेटिक कॅन्सर तयार होतो. याच्यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवी आल्यानंतर थांबू शकत नाही आपण, म्हणजे पटकन लघवी करावीशी वाटते किंवा लघवी होऊन जाते. अशा प्रकारचे म्हणजे अर्जन्सी, प्रेसिपिटन्सी अशा प्रकारचे सिमटम्स सुरुवातीला येतात आणि त्याच्यानंतर मग हे ऑब्स्ट्रक्शन तयार होतं म्हणजे लघवी अडकली जाते. त्याचप्रमाणे फुफ्फुसांचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये जर विचार केला तर स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग अशा प्रकारचे आजार जास्तीत जास्त बघायला मिळतात. आणि हेही आजार जर तुम्ही योग्य वेळेला तपासणी केली तर मला वाटतं टाळता येऊ शकतील. नेक्स्ट. मला वाटतं की आता जर ब्लड प्रेशरचा आजार आहे तर ब्लड प्रेशरचा आजार ओळखायचा कसा किंवा त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरच्या आजारामुळे हृदयविकाराचा आजार किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. याच्यामध्ये सिंपलशी टेस्ट आहे की तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात, एक ईसीजीची तपासणी केली तर तुम्हाला समजेल की तुमचं अनेक दिवसापासून ब्लड प्रेशर वाढलेलं आहे
आणि त्याच्यासाठी जे काही योग्य ट्रीटमेंट केली तर त्याच्यातनं पूर्णपणे बरं होतं. मधुमेहाचा आजार आहे हा, तुमची फास्टिंग शुगर, पोस्टप्रँडियल शुगर जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे HbA1c म्हणजे 3 महिन्याचा रक्ताचा जो मधुमेहाचा रिपोर्ट असतो त्या जर केला तर त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे डायबिटीसची तुम्हाला सुरुवात झाली आहे किंवा काय झालंय ते. त्याचप्रमाणे लिपिड प्रोफाईल म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तपासण्याची ही टेस्ट असते. याच्यामध्ये एम्प्टी स्टमक तुमचं ब्लड घेतलं जातं आणि लिपिडचे वेगवेगळे फ्रॅक्शन्स आहेत. म्हणजे कोलेस्ट्रॉल हा एक आहे, ट्रायग्लिसराइड्स आहे, VLDL आहे आणि HDL आहे. HDL ला आपल्याला म्हणजे एक पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. म्हणजे HDL ची संख्या म्हणजे हे वाढली तर आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट येतो. म्हणजे त्याच्यानी म्हणजे जी काही ॲथेरोस्क्लेरोटिक प्रोसेस आहे ती कमी होते. म्हणजे आपल्याला व्यायाम करून किंवा एक्सरसाइजनी हे HDL वाढवता येतं. आणि आपण जे काही लिपिड प्रोफाईल करतो त्याच्यामध्ये HDL जर जास्त असेल तर तुम्हाला स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे या वयामध्ये जसं आपण मागच्या वेळेला म्हणलं की बोन म्हणजे हाडांचा ठिसूळपणा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हे होतं, तर त्याच्यासाठी एक बोन डेन्सिटी टेस्ट म्हणून असते. तर त्याच्यामध्ये जर बोन डेन्सिटी केली तर तुम्हाला तुमची हाडं किती झिजलेली आहेत ते समजतं. आणि बोन डेन्सिटीनुसार आपण जर हाडं जास्त झिजलेली असतील तर त्या प्रकारची ट्रीटमेंट चालू करू शकतो. म्हणजे त्यामुळं हाडांची जर ठिसूळपणा जास्त असेल तर हाडांची डेन्सिटी कमी असेल तर त्याला आपल्याला कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट देऊन त्याला व्यवस्थित करता येतं. डोळ्यांची तपासणी म्हणजे जर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन मोतीबिंदू किंवा काचबिंदू जे काही तपासणी असेल तर ती केली तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अर्ली स्टेजमध्ये निदान होऊन बरा होऊ शकतो. कर्करोगाची तपासणी जसं म्हणलं प्रोस्टेट जो कॅन्सर आहे हा आपल्याला एकतर सोनोग्राफीमध्ये समजतो किंवा PSA म्हणून टेस्ट असते. तर PSA मध्ये प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन म्हणून तपासणी असते. जर PSA ची वाढ जर होत चालली तर त्याला प्रोस्टेटिक कॅन्सरची लागण झाली किंवा प्रोस्टेट कॅन्सर त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला मानता येऊ शकतं. आणि त्या केसमध्ये अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही निदान केलं तर तुम्हाला प्रोस्टेटिक कॅन्सरमध्ये आता तर 100% बरं होऊ शकतं. 100% असं मी स्पेसिफिक म्हणतोय कारण त्याच्यामध्ये खरोखरीच अर्ली स्टेजमध्ये म्हणजे जेव्हा तो म्हणजे त्याचं जे कॅप्सूल आहे त्याच्या आत तो जो ब्रेक करून बाहेर गेल्यानंतर मात्र आजाराचं स्वरूप फार जास्त तीव्र होतं. पण अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान झालं तर आपण त्याला पूर्णपणे बरं करू शकतो. तसंच ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत पण आहे की जर आपण अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान झालं तर त्याच्यामध्ये पण आपण योग्य तो ट्रीटमेंट करून म्हणजे आयदर हे असेल सर्जरी असेल किंवा रेडिओथेरपी किमोथेरपीद्वारे आपण पूर्णपणे बरं होऊ शकतो. आता आणखीन एक गोष्ट आपल्या या वयात हे असते ती म्हणजे व्हिटॅमिन B12 आणि D3 ची कमतरता. तर ही पण तपासणी जी आहे ते रक्ताच्या तपासणीत कळतं आपल्याला की B12 कमी आहे. आता B12 कमी जेव्हा असतं तेव्हा तुमचं विसराळूपणा वाढतो, जे काय अल्झायमरची शक्यता ती वाढते. D3 कमी असल्यानंतर पण हाडांची कमकुवतपणा आणि त्याच्यामुळे येणारा हार्टचा आजार पण या लोकांना D3 ज्या लोकांना कमी असतं त्या लोकांना हार्टचे आजार पण उद्भवतात. नेक्स्ट. तर मला वाटतं की आपल्याला काय करणं आवश्यक आहे. तर आजकाल काय झालंय की म्हणजे आजार तर हे होतात आपल्याला वयानुसार होणारे आजार हे आपल्याला येणार आहेत आणि ते येत आहेत. पण ते आजार ओळखणार कसं काय? तर मला वाटतं की एक नियमित आरोग्य तपासणी हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. तर प्रत्येकाने जर नियमित आरोग्य तपासणी केली तर खरं जर बाहेरच्या देशात विचार केला ना तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं हे खूप महागाची गोष्ट आहे. आणि आपल्याकडं आजार झाल्यावरती डॉक्टरकडे जाणं हा कन्सेप्ट आहे. बाहेरच्या देशात आजार होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जाणं हा कन्सेप्ट आहे. आणि मला वाटतं वय जसं वाढेल तसं आजार होणं हे आपल्याला परवडणारी गोष्ट नाहीये. आणि जर तो आजार लवकर आपल्याला ओळखता आला तर आपण त्याच्यातनं 100% बरा होऊ शकतो. मग तो कुठलाही आजार असो, मग कॅन्सर असो किंवा डायबिटीस असो किंवा कुठलाही आजार असला तरी कमीत कमी अगदी सुरुवात जेव्हा असते तेव्हा ऑलमोस्ट पूर्णपणे आपण त्या आजारातनं बरे होऊ शकतो. तर नियमित रक्त आरोग्य तपासणी करणं म्हणजे काय की तुमच्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत त्या व्यवस्थितपणे रेग्युलर बेसिसवरती जर करून घेतल्या तर आपण त्याच्यातून बरे होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या तुम्ही हॉस्पिटलचा जर विचार केला तर तर प्रत्येकाची वेगवेगळी हे असते. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आता ही आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध आहे भारतामध्ये. आणि मला वाटतं की ह्याचा जर आपण जास्तीत जास्त लोकांनी सगळ्यांनी फायदा घेतला की वर्षातनं एकदा पूर्णपणे जर आरोग्याची तपासणी केली तर याच्यामध्ये आपल्याला
म्हणजे अगदी अर्ली स्टेजमध्ये आजार ओळखता येतो आणि त्याच्यावरती जर ट्रीटमेंट झाली तर त्याला आपण बरे करू शकतो. म्हणजे आम्ही गेल्या 25 वर्षापासून आयुष्यमान हेल्थ चेकअप हे एक हेल्थ चेकअप स्कीम चालवतो. याच्याद्वारे आम्ही जवळजवळ 50,000हून अधिक लोकांचा आतापर्यंत आयुष्यमानच्या द्वारे हेल्थ चेकअप केलेला आहे. आणि मला असं वाटतं की रोज आम्ही कमीत कमी 1 ते 2 लोकांचं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी याच्यातनं करतोय. कारण अर्ली स्टेजमध्ये आपल्याला आजार त्याच्यामध्ये डिटेक्ट होतो. बऱ्याच लोकांना आपल्याला काही सिम्पटम्स असतातच असं नाहीये. म्हणजे बरेच वेळा ते फक्त तपासणीसाठी येत आहेत. आणि म्हणजे हेल्थ चेकअप करा हा कन्सेप्ट गेल्या 25 वर्षापासून मी कंटिन्युअसली लोकांवरती रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि आज बऱ्याचशा लोकांना त्याचा महत्व पटलंय की लोक स्वतःहून येतात हेल्थ चेकअप करायचा म्हणून. आणि बऱ्याच वेळेला हेल्थ चेकअप मध्ये अर्ली म्हणजे जसं की किडनीचे कॅन्सर्स असतील किंवा पिशवीचे कॅन्सर असतील किंवा ओव्हरियन कॅन्सर्स आहेत किंवा प्रोस्टेट कॅन्सर्स आहेत, हे खूप अर्ली स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये डिटेक्ट होतात. आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट जर केली तर आम्हाला असं म्हणजे आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतोय की हे आजार लवकर डिटेक्ट झाल्यामुळं अगदी पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणि प्रत्येकाने या वयामध्ये वर्षातनं एकदा, आता कसं की खूप सारे डॉक्टर आहेत. पुढची स्टेज. मला ही गोष्ट आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे की अनेक डॉक्टर्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत. प्रत्येकाला लोकांना असं वाटतं की आता कुठल्या डॉक्टरकडे मी जाणं आवश्यक आहे किंवा काय करणं आवश्यक आहे. म्हणजे बरोबर आहे की सुपर स्पेशालिस्टकडे जायचं, स्पेशालिस्टकडे जायचं का साध्या डॉक्टरकडे जायचं, हा एक खूप मोठा प्रश्न लोकांना पडलेला असतो. आणि मला वाटतं की जे काही प्रॉब्लेम्स तयार होतात ते बरेच वेळेला आपण चुकीच्या डॉक्टरकडे गेलो तर प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. तर म्हणजे प्रत्येकाने आयुष्याची म्हणजे काय आरोग्याची काळजी कशी करायची हे पण आपला एक ह्याच्यातला एक हे गोष्ट आपल्याला म्हणजे हे पाहिजे की म्हणजे समजा तुमचं पहिल्यांदा काहीही त्रास झाला तर तुमच्या शेजारी जो काही जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर आहे त्यांच्याकडे तुम्ही जातात. त्यांच्याकडनं तुम्हाला जे काही ताप थंडी खोकल्यासाठी हे मिळतं. त्याच्यानंतरची स्टेप जी आहे ते तुम्ही MD मेडिसिन म्हणजे जे मेडिसिन जे हे आहेत त्यांच्याकडे जाणं आवश्यक आहे. आणि हा तुमचा फॅमिली डॉक्टर असणं आवश्यक आहे. एक MD मेडिसिन पूर्वी जी कन्सेप्ट होती फॅमिली डॉक्टरची ही आता जनरल मेडिसिन कडे आलेली आहे. आणि जनरल फिजिशियन म्हणजे MD मेडिसिन पर्सन हा तुमचा फॅमिली डॉक्टर असणं आवश्यक आहे. जो की तो असू शकतो किंवा जेडियाट्रिक फिजिशियन म्हणून एक कन्सेप्ट आता नवीन येऊ लागले. म्हणजे आता खूप सारे जेडियाट्रिक फिजिशियन नाही आहेत, पण उपलब्ध असेल तर तुम्ही त्यांचाही उपयोग करू शकता एक फॅमिली डॉक्टर म्हणून, पर्टिक्युलरली 60च्या नंतर जर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असेल तर. आणि म्हणजे या डॉक्टरांकडे तुम्हाला तुमची सगळी हिस्ट्री माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे बेसिकली काय होतंय की आता डोकं दुखायला लागलं तर लगेच लोक म्हणतात की मला न्यूरोफिजिशियनकडे जायचं, डोक्याच्या डॉक्टरकडे. अरे न्यूरोफिजिशियनकडे डोकं दुखणं ह्याचे वेगवेगळे कारण असतात की दात दुखला तरी डोकं दुखू शकतं, कानचं काही प्रॉब्लेम असेल तरी डोकं दुखतं किंवा सायनसेसच्या प्रॉब्लेम मध्ये डोकं दुखतं. तर म्हणजे मला वाटतं की याच्यामध्येच रोल आहे फिजिशियनचा. फिजिशियनकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फिजिशियन योग्य ते निदान करेल. आणि जर त्याला गरज वाटली तर तुम्हाला तो सुपर स्पेशालिस्टकडे पाठवायचं सांगेल. 99 म्हणजे मला असं वाटतं की 95% ऑफ द टाइम्स ही विल डायग्नोज अँड ही विल ट्रीट हिमसेल्फ. तुम्हाला पुढच्या डॉक्टरची गरज लागणार नाही. आणि त्यानंतर जर त्याच्यासाठी म्हणजे जसं की तुम्हाला पुढची काही गरज लागली की जसं की हृदयरोगावर काही करायचंय, अँजिओप्लास्टी करायची आहे, तर तो डेफिनेटली तुम्हाला त्यांच्याकडे पाठवेल पुढच्या डॉक्टरांकडे. जसं की सुपर स्पेशालिस्ट हे डॉक्टर असतात, यांना स्पेशालिस्टचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणतात. म्हणजे डॉक्टर म्हणजे की जर तुमच्या फिजिशियनला काही अडचण आली तर ही विल रिफर यू टू आयदर अ कार्डिओलॉजिस्ट ऑर अ डायबेटोलॉजिस्ट ऑर अ न्यूरोलॉजिस्ट ऑर अ नेफ्रोलॉजिस्ट हुज एव्हर. तर त्याप्रमाणे आपण त्या डॉक्टरांची निवड करायला पाहिजे. तर पहिल्यांदा तुमचा एक फॅमिली डॉक्टर म्हणजे MD मेडिसिन हा असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या नंतर त्यांनी जर सांगितलं तर तुम्ही पुढच्या डॉक्टरांकडे जाऊ शकता. आणि सर्जन आणि फिजिशियन यांच्यामधलाही फरक तुम्हाला कळणं महत्वाचं आहे की सर्जन हे डॉक्टर फक्त सर्जरी करण्यासाठी असतात आणि फिजिशियन हे डॉक्टर तुम्हाला औषधाद्वारे बरं करणारे असतात. मग फिजिशियन ग्रुप वेगळा असतो आणि सर्जनची जी सुपर स्पेशालिटी डिग्री असते त्याला MCH म्हणतात आणि याची जी सुपर स्पेशालिटी डिग्री असते त्याला DM म्हणतात. तर जर तुमचा स्पेशालिस्ट डॉक्टर स्वतःच म्हणजे तुमचा एक फॅमिली डॉक्टर असेल तर हा फॅमिली डॉक्टर हा तुम्हाला कुठल्याही वेळेला कुठल्याही आजारासाठी योग्य निदान आणि योग्य उपचार करणं आणि जर त्याला गरज वाटली तर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरचं मदत घेणं
हे करू शकतो. म्हणजे तुमचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर हा एक तुमचा कंपल्सरी असणं आवश्यक आहे. आणि तो जर असेल तर तुम्हाला बरेचसे अडचणी येणार नाहीत. आता बरेच वेळा तुम्ही डायरेक्टली पर्टिक्युलर डॉक्टरकडे जाणं हे झाल्यामुळंच जास्त करून आजाराचे म्हणजे जे काही अडचणी तयार होतात मला वाटतं की त्याच्यामुळे तयार होतात. जसं की वयोवृद्ध व्यक्तींची आपण हे करत असतो त्यावेळेला कुटुंबाची भूमिका पण खूप महत्वाची असते. कारण त्यांचं नियमित चौकशी करणं, त्यांचा सायकोलॉजिकल मेंटल सपोर्ट त्यांना देणं आणि ज्या वेळेला औषधाची आठवण आहे ती आठवण करून देणं, मानसिक आधार देणं, गरज लागली तर त्यांना योग्य डॉक्टरकडे घेऊन जाणं, हे जर कुटुंबाची भूमिका जर व्यवस्थित असेल तर मला वाटतं या वयात येणारे जे काही आजार आहे त्याच्यावरती आपण सहजपणे मात करू शकता. त्याचप्रमाणे अ, आपली आजार ही एक गोष्ट झाली, पण आजार येऊ नये म्हणून काय करणं आवश्यक आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की कुठलेही आजार जे येत आहेत हे जास्त करून आताचे जे आजार आहेत हे जीवनशैलीच्या मुळे आलेले आजार आहेत. तर आपली जर जीवनशैली आपण बदलली तर आपल्याला येणारे आजार आपण खूप प्रमाणात टाळू शकतो. आणि ते करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे पळण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जाणं हे जास्त महत्वाचं आहे या वयामध्ये. आणि त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा आधार घेणं तुम्ही खूप गरजेचं आहे. तर निरोगी जीवनशैली म्हणजे काय, की संतुलित आहार, पौष्टिक आहार. ह्याच्यामध्ये मुख्य करून काय आहे की इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता आहे आणि फॅट आणि कार्बोहायड्रेटचं सेवन जास्तीत जास्त आहे. तर मला असं वाटतं की तुमचं जेवणाचं प्रमाण हे संतुलित असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं प्रोटीन कंटेंट वाढवा आणि कार्बोहायड्रेट आणि फॅटचं कंटेंट कमी करा. तुमचं आहार घेण्याची जर सवय अशी असेल की सारखं दर 10 मिनिटांनी तुम्ही काहीतरी खाताय किंवा काही पर्टिक्युलर 2 तासानंतर परत खाणं, 2 तासानंतर परत खाणं असं जर असेल तर तुम्हाला ते टाळणं आवश्यक आहे. सकाळचं एक पूर्ण व्यवस्थित जेवण ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे आणि प्रोटीन जास्त आहेत असं सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जे की दीक्षित डाएटने आपल्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला प्रॅक्टिकल विचार केला तर हे जर डाएट फॉलो केलं तर तुमचं वजन नियंत्रित राहतंय, तुमचं चरबी नियंत्रित राहते आणि बऱ्याच लोकांचे जे काही डायबिटीस अर्ली किंवा ब्लड प्रेशर अर्ली हे जे आजार आहेत हे फक्त औषधं देण्याच्या आधीच फक्त निरोगी जीवनशैली जर बदलली आपण तर त्याच्यानी व्यवस्थितपणे कंट्रोल होऊ शकतात. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम, योगासनं करणं हे पण खूप महत्वाचं आहे. योगासनानं तुमचं लवचिकता वाढते आणि तुमचे जे काही स्नायूचं दुखणं आहे किंवा सांधे दुखणं आहे ते कमी होईल. पुरेशी झोप घेणं हे पण खूप महत्वाचं आहे. कारण जर झोप व्यवस्थित झाली, बरेच वेळेला या वयामध्ये झोप न येणं हा पण एक मोठा आजार असतो आणि त्याच्यामध्ये ताणतणाव वाढलेला असतो. झोप जर पूर्ण नाही झाली तर तुमचं शरीर तुम्हाला रिजनरेट करण्यासाठी वेळच नाही मिळणार ना. तर झोप होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर झोप पुरेशी झाली तर तुम्ही पूर्ण रिज्युनेट करून दुसऱ्या दिवशी पूर्ण चांगल्या रीतीनं काम चालू करू शकता. सकाळचं म्हणजे बरेच वेळा असं असतं की आपण उशिरा उठतो, उशिरा झोपतो. तर ही सवय बदलून आपल्या ज्या संस्कृतीने शिकवलं आपल्याला की तुम्ही लवकर झोपा, खूप लवकर उठा आणि लवकर उठल्यानंतर काहीतरी म्हणजे व्यायाम करा, काही योगा करा आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणजे येणारा आजार टाळू शकता. त्याचप्रमाणे वेळोवेळी तुम्ही आरोग्य तपासणी करणं पण खूप गरजेचं आहे. निदान वर्षातनं एकदा तरी तुम्ही पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्या. त्याच्यानी तुम्ही येणारे आजार बरेचशा प्रमाणात टाळू शकता. मला वाटतं की आपण आता तपासणी नक्की कुठली करायची आणि त्याचा काय इम्पॅक्ट आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. की जसं की आपल्याला आपण म्हणलं की हृदयरोगाचे आजार. आता हृदयरोगाच्या आजारमध्ये कुठल्या कुठल्या तपासण्या करणं आवश्यक आहे. तर प्रायमरी तपासणी जी असते ती ईसीजी असेल आणि ज्या पुढच्या तपासण्या आहेत या आयदर इकोकार्डिओग्राफी असेल. इकोकार्डिओग्राफी म्हणजे काय, तर इकोकार्डिओग्राफी ही आपण जसं सोनोग्राफी करतो तशीच सोनोग्राफी असते, पण ती हृदयाची सोनोग्राफी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला हृदयामध्ये कुठले कुठले आजार आहेत तर ते समजतं. म्हणजे हृदयाच्या झडपेचे आजार समजतात. त्याचप्रमाणे तुम्हाला ब्लड प्रेशरचे आजार असतील किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद असतील तर त्या प्रकारे कुठल्या ह्याच्यामध्ये आजार आहे ते समजतं. हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी म्हणजे त्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो आम्ही ते समजतं. तर या सगळ्या आजाराची म्हणजे हे जे आहे ते इकोकार्डिओग्राफी द्वारे होतं. त्याचप्रमाणे स्ट्रेस टेस्ट म्हणजे पट्ट्यावरनं चालवून आपल्याला जर तपासणी केली तर आपल्याला
हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद आहेत का त्याचं निदान आपल्याला अतिशय अर्ली स्टेजमध्ये होतं. तर ती स्ट्रेस टेस्टची तपासणी करणं ऍज अ हृदय तपासणी गरजेचं असतं. जर डायबिटीसमध्ये आपल्याला जसं फास्टिंग पीपी शुगर, त्याचप्रमाणे A1C मध्ये गेल्या 3 महिन्याचं तुमचं जे डायबिटीसचं प्रमाण आहे ते समजतं. आणि या बरोबरच बाकीच्या म्हणजे सोनोग्राफी आहे. सोनोग्राफीमध्ये तुमच्या लिव्हर, किडनीचे आजार किंवा त्याचबरोबर पोटाचे काही आजार असतात ते समजतात. आणि अर्ली स्टेजमध्ये जर आजार समजले तर तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला त्याच्यातनं मदत होते. तर मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या म्हणजे आपल्या कुटुंबाच्या मदतीनं आपण जर निरोगी आरोग्य जर हे करायचं असेल तर तुम्ही योग्य वेळेला योग्य डॉक्टर आणि योग्य ती ट्रीटमेंट जर केलीत आणि आजार होण्याच्या पर्यंत वाट म्हणजे होणं आणि त्याची म्हणजे त्याचं लक्षण येणं इथंपर्यंत वाट न बघता त्याच्या आधीच जर त्याची ट्रीटमेंट सुरू केली तर तुम्हाला पुढचं जे काय आयुष्य आहे ते निरोगी आयुष्य चांगल्या रीतीने जगता येईल असं मला वाटतं. बोला सर, बोला. आता हे जे काय आहे हे मी तुम्हाला जनरल हे सांगितलं की काय काय गोष्टी तुमच्या वयामध्ये होऊ शकतात आणि काय काय गोष्टी केल्या तर तुम्हाला चांगल्या रीतीनं आयुष्य जगता येऊ शकतं. तर मला वाटतं की तुमचे म्हणजे आता ह्याच्याबरोबर आपण काही क्वेश्चन आन्सर्स घेऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काही जर हे असतील की या पर्टिक्युलर ह्याच्यात काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर ते क्वेश्चन आन्सर्स आपण घेतले तर आपल्याला जास्त चांगल्या रीतीने एक्सप्लेन करता येऊ शकतं. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर डॉक्टर साहेबांना डायरेक्ट प्रश्न विचारा. प्रथम सर, नवीन वर्षाचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुमचं कार्य असंच उत्तुंग भरारी घेत राहू ही त्या परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. माधुरीताई, समारोप करा. धन्यवाद सर, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं की नेमकी म्हणजे कुठला प्रॉब्लेम आल्यावर कुठल्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असंच होतं की आपण स्पेशालिटीज बघतो आणि मेन आपल्याला रूट कॉज मिळतच नाही. म्हणजे हे जे स्पेशालिटी आहे म्हणजे सुपर स्पेशालिटी बघतो आपण. तर सुपर हो. स्पेशालिटी डायरेक्ट जाणं हे मला वाटतं की हे अवॉइड करणं आवश्यक आहे. तुम्ही स्पेशालिटीच्या थ्रू म्हणजे तुमच्या जनरल तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही सुपर स्पेशालिस्ट कडे जाणं आवश्यक आहे. तर तुमचे 90% मी म्हणतो 90-95% तुमचे आजार तिथंच डायग्नोज होतील आणि तिथंच कमी होऊन जातील. तुम्हाला 5% वेळात सुपर स्पेशालिस्ट कडे जाण्याची गरज पडेल. हो, अगदी बरोबर. म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलं सर. अगदी कुणालाही न घाबरवता अगदी म्हणजे तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल चेंजेसने पण भरपूर काही फरक पडू शकतो, की असं नाही की म्हणजे तुम्ही खूप मेडिसिन घ्या असं तसं. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. बऱ्याच लोकांना तुमच्यापासून फायदा झाला त्याचा. थँक्यू. आणि या पद्धतीने मी समारोप करते कार्यक्रमाचा. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. तुमच्या पूर्ण अतिशय बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढून 1 तास नाही. लेक्चर दिलं त्याबद्दल मी स्वतः हेमंत रणनवरे, सुवर्णाताई सुत्रावे, माधुरीताई भावसार, मनीषाताई भावसार यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. आणि असंच एखादं व्याख्यान, असंच एखादं विषय घेऊन मी पुन्हा एकदा आमंत्रण करेन, तेव्हा आम्हाला ज्ञान द्या. धन्यवाद सर, आभारी आहे. शतस्य आभार. थँक्यू. धन्यवाद.